नमस्कार. आज ह्या BA द्वितीय वर्षाच्या लेक्चरमध्ये आपण आज कर्मचारी प्रशासनाची उद्दिष्टे ही या ठिकाणी बघणार आहोत. तर कर्मचारी प्रशासनाचे प्राथमिक उद्दिष्ट हे संस्थेच्या मनुष्यबळाची प्रभावीपणे भरती करणे, त्यांचा विकास करणे, त्यांचा प्रशासनामध्ये उपयोग करणे आणि तसेच त्यांना प्रशासनामध्ये टिकवून ठेवणे हे आहे. योग्य धोरणे, योग्य प्रशिक्षण आणि सदृढ कामाच्या संबंधाद्वारे संस्थात्मक उद्दिष्टे आणि कर्मचारी समाधान यांच्यात संतुलन साधणे हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी आपल्याला कर्मचारी प्रशासनाचं दिसून येते. या कर्मचारी प्रशासनाच्या उद्दिष्टांमध्ये काही संस्थात्मक उद्दिष्टे ही सुद्धा असलेली आपल्याला दिसून येतात. तर ह्या संस्थात्मक उद्दिष्टांमध्ये पहिलं म्हणजे संस्थेची उद्दिष्टे साध्य करणे. व्यवसायाचे मुख्य ध्येय आणि किंवा संघटनेचे मुख्य ध्येय आणि उद्दिष्टे गाठण्यासाठी टीमचे सर्व प्रयत्न, कार्य आणि धोरणे यांची सांगड घालणे याबाबत कर्मचारी प्रशासनाकडून प्रामुख्याने अपेक्षा करण्यात येते. त्याचबरोबर संसाधनाचा योग्य महत्तम वापर किंवा उपयोग, तर संसाधनाचा अपव्यय टाळून आणि उत्पादकता वाढवून मानवी, आर्थिक व भौतिक संसाधनाचा काळजीपूर्वक वापर करणे, तसेच कार्यक्षमता वाढविणे, कामाच्या पद्धती सुधारणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि कामे पूर्ण करण्याचा वेग वाढवणे म्हणजे एकूण संघटनेमधील कार्यक्षमता ही वाढवणे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचा विकास, वेळोवेळी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या कामाचा त्यांना योग्य मोबदला देणे, कामासाठी चांगली परिस्थिती आणि करिअरच्या प्रगतीसाठी त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून देणे. याचबरोबर इतर जर संस्थात्मक उद्दिष्टे बघितले तर मनुष्यबळाच्या क्षमतांना व्यवसायाच्या उद्दिष्टांशी जुळवून घेणे, योग्य भरती आणि निवडद्वारे कर्मचाऱ्यांची इष्टतम संख्या राखणे, एक उत्पादक आणि कार्यक्षम संस्थात्मक रचना तयार करणे, प्रशासकीय आणि परिचालन खर्चावर नियंत्रण ठेवणे, संस्थेचे दीर्घकालीन अस्तित्व तसेच संस्थेचा नफा हा त्या ठिकाणी सुनिश्चित करणे. कारण सर्वात महत्त्वाचा नफा म्हणजे की त्या ठिकाणी त्या संघटनेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रक्रिया करणे. यासोबत काही वैयक्तिक व सामाजिक उद्दिष्टेही असलेले आपल्याला दिसून येतात. जसं जास्तीत जास्त वैयक्तिक वाढ आणि कौशल्य विकासाला प्रोत्साहन देणे, योग्य आणि न्याय मोबदला प्रदान करणे, सोबतच सुरक्षित आणि आरोग्यदायी कामाची परिस्थिती त्या ठिकाणी सुनिश्चित करणे, कर्मचाऱ्याप्रती सामाजिक आणि आर्थिक जबाबदाऱ्या ह्या पूर्ण करणे, संस्था समाजाप्रती नैतिक आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार राहील याची खात्री करणे, त्याचबरोबर व्यापक सामाजिक हितासाठी योगदान देणे, तसेच कायदेशीर वाद टाळणे, योग्य धोरणाच्या अंमलबजावणीद्वारे कायदेशीर जोखीम ही कमी करणे. यासोबतच काही कार्यात्मक उद्दिष्टे आहेत, जसे की मानव संसाधन विभाग स्वतः सर्वोच्च कार्यक्षमतेने कार्य करेल याची खात्री करणे, सोबतच खर्च कार्यक्षमता, किमान खर्च आणि कमाल वेगाने मानव संसाधन कार्य जसे की भरती आहे, प्रशिक्षण आहे ही पार पाडणे, सर्व विभागांना वेळेवर सहाय्य पुरवणे, तसेच
सुसंगत, निष्पक्ष आणि पारदर्शक कार्यपद्धती संस्थेमध्ये किंवा संघटनेमध्ये राखणे. यासोबतच काही वैयक्तिक उद्दिष्टेही आपल्याला बघावयाची आहेत. जसे की कर्मचाऱ्यांना त्यांची वैयक्तिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मदत करणे, ज्यामुळे त्यांचा उत्साह वाढतो आणि ते त्या व्यवस्थेत टिकून राहतात. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना स्थिरता आणि करिअरचा स्पष्ट मार्ग प्रदान करणे, वेळोवेळी आणि नवनवीन स्वरूपाची कौशल्ये त्यांच्यामध्ये विकसित होतील याची काळजी घेणे. सोबतच योग्य मोबदला, कामाची दखल आणि निर्णय प्रक्रियेतील सहभाग याद्वारे सकारात्मक कामाचे वातावरण निर्माण करणे. तसेच आव्हानात्मक कामे देणे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रगती करण्याची आणि त्यांच्या क्षमतांचा पूर्व वापर करण्याची संधीही त्या ठिकाणी मिळू शकेल. यासोबतच काही धोरणात्मक उद्दिष्टे आहेत, जसे की मानव संसाधन विभागाला संस्थेच्या दीर्घकालीन ध्येयाशी सुसंगत करणे, गुणवान कर्मचाऱ्यासाठीची स्पर्धा, उद्योगातील सर्वोत्तम गुणवान कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी एक मजबूत एम्प्लॉयर ब्रँड तयार करणे, तसेच स्पर्धात्मक लाभ मानवी भांडवलाचा एक अद्वितीय घटक म्हणून वापर करणे. अशा पद्धतीचे विविध स्वरूपाची ही उद्दिष्टे ही कर्मचारी प्रशासनाची असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. या कर्मचारी प्रशासनाच्या उद्दिष्टांसोबत आपल्याला कर्मचारी प्रशासनाची कार्य हे बघणेसुद्धा अनिवार्य ठरते. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.